हाय हॅलो नमस्ते, कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो. आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर मैत्रिणींनो, तुम्ही कालचा व्हिडिओ नक्कीच बघितला असेल. माझ्या चुलत बहिणीची हळद होती आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना तो व्हिडिओसुद्धा खूप आवडला. तर आज आहे माझ्या बहिणीचं लग्न आणि त्यासाठीच आम्ही आता निघत आहोत. तर इकडे माझी वहिनी जी आहे ती आम्हाला तयार करत आहे. तिने छान अशी मला साडी नेसवली आणि ती सुंदर अशी माझी हेअरस्टाईल करत आहे. आणि इकडे प्रशिक बाळाला त्याच्या मावश्या आजी छान असा मेकअप करत आहे. तर खूप लाड करून घेत आहे तो सगळ्यांकडनं. इकडेसुद्धा तिकडे पण त्याचे भरपूर लाड असतात आणि इकडेसुद्धा मावश्या मामा मामी आजी आजोबा सगळे त्याचे लाड करत असतात. तर इकडे सुंदर असा मेकअप माऊ प्रशिक बाळाचा करत आहे. आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. तर माझा आजचा लूकसुद्धा मी तुम्हाला दाखवते. जास्त काही मी शूट नाही केलं माझं लूक किंवा एक्स्ट्रा फोटोसुद्धा मी नाही काढले. तर आता आम्ही निघत आहोत आणि आज पोलिओ रविवारसुद्धा आहे. तर बाळाला आज पोलिओसुद्धा दिलेला आहे आणि यावेळेस तो अजिबात नाही रडला. नाहीतर नॉर्मली तो रडत असतो, त्याला असं वाटतं की इंजेक्शन वगैरे देतील की काय मला. पण यावेळेस तो अजिबात नाही रडला. त्याने नावसुद्धा सांगितलं त्याचं पूर्ण. तर छान वाटलं. आणि पोलिओ दिल्यानंतर आम्ही निघालो हॉलमध्ये. मस्त दिसते. तर लग्न वगैरे सगळं विधी अर्ध्या विधी ज्या आहेत त्या झाल्या आहेत. जास्त काही मला शूट करायला नाही जमलं. आणि लग्न जे आहे ते ट्रायबल हिंदू पद्धतीने लावलं होतं आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं लग्न. आणि पुढचे विधीसुद्धा अजून बाकी आहेत. म्हणजेच कन्यादान. मामा मामी जे आहेत ते कन्यादान करतात. तर ते सुद्धा पुढे तुम्हाला दिसणारच आहेत. आणि अजून 7 फेरेसुद्धा बाकी आहेत. तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इकडे प्रशिक बाळाचा मित्र त्याला भेटला होता. माझ्या भावाच्या लग्नामध्ये तुम्ही ह्या दोघांचे व्हिडिओ बघितले असतीलच. खूप मस्त अशी गट्टी जमली होती दोघांची. आणि ह्या लग्नामध्ये सुद्धा दोघं भेटलेले आहेत. तर दोघं एकत्रच होते आणि मस्त दोघांनी एन्जॉय केलं. नवरा नवरीच्या मागे उभे राहून दोघंही छान फोटोशूट करून घेत होते. मस्त मज्जा मस्ती करत होते. तर त्यांना बघून आम्ही सगळे खूप एन्जॉय करत होतो, हसत होतो. चॉकलेट द्या त्याला, चॉकलेट. मी तू इथेच राहा. माझी माळे आपल्या घरी बिस्किट कोणी दिलं.
आपल्या घरी खेळली पाहिजे गाडी आहे. तर लग्न छान असं पार पाडलं, सगळ्यांनी छान जेवणाचा आस्वाद घेतला, रिसेप्शनसुद्धा छान झालं आणि त्यानंतर वेळ झाली पाठवणीची, ज्याला आपण विदाईसुद्धा म्हणतो. तर हा जो क्षण आहे तो पूर्ण कुटुंबासाठी, मुलीसाठी खरंच खूप हळवा क्षण असतो, खूप भावनिक क्षण असतो आणि नाही म्हटलं तरी रडायला हे प्रत्येकाला येतंच. हा जो क्षण आहे तो बघून तर प्रत्येकाला आपापले दिवस आठवतात किंवा कोणाच्या मुलीचं लग्न होणार असेल तर त्यांना ते दिवस आठवून रडायला येतं. तर प्रत्येक मुलगी असेल, स्त्री असेल, बाबा, काका, मामा सगळे जे आहेत ते इमोशनल होतात या क्षणाला आणि खरंच खूप वाईटसुद्धा वाटतं की एका क्षणात सगळं काही आयुष्य आहे ते एका मुलीचं बदलून जातं. तर पाठवणी वगैरे झाली माझ्या बहिणीची आणि लग्नसुद्धा खरंच खूप छान पार पाडलं. तर मैत्रिणींनो, मी आजचा व्हिडिओसुद्धा इथेच एंड करते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला, तुम्हालासुद्धा तुमचे काही दिवस आठवले असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.